भारतीय मीडिया फाउंडेशनतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। साहेब काय आहे ना की आमचं आजचं जे उपोषण आहे ते तुर्भे विभागातील स्थापत्य विभाग असेल, सिव्हिल विभाग असेल आणि पाणी पुरवठा विभाग असेल, त्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा करतोय। आणि जर एवढ्या 32 वर्षानंतर सुद्धा जर नवी मुंबई महानगरपालिका झोपडपट्ट्यांमध्ये तुर्भे विभागामध्ये पिण्याजोगं पाणी सुद्धा जर देऊ शकत नसेल, गटारीतून ज्या गेलेल्या पाईपलाईन आहेत त्या दुरुस्ती करू शकत नसेल आणि स्थापत्य विभागाचं काम हे गोडबंगाल चाललेलं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी चांगले रस्ते असतील, चांगले गटारे असतील त्या तोडायच्या आणि पुन्हा त्या बांधायच्या आणि त्यातून त्या ठेकेदाराला आणि संबंधित काही समाजकंटक आहेत जे जनतेची दिशाभूल करतात, जनतेला दाखवतात की आम्ही किती ज्ञानी आहेत, आम्ही किती चांगले समाजसेवक आहोत, आम्ही किती चांगलं काम करतो, आम्ही दयावान आहोत। ह्या फक्त भ्रम लोकांमध्ये पसरवायचा आणि जनतेची प्रत्येक वेळेला पिळवणूक करायची आणि दिशाभूल करायचं काम या समाजकंटकांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे कुठेतरी समाजाला न्याय मिळावा यामुळे आम्ही भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं करतोय, जेणेकरून पालिकाचे आयुक्त आहेत, आयुक्ताच्या दालनाच्या बाहेर आम्ही हे उपोषण करतोय, जेणेकरून आयुक्तांपर्यंत जर माहिती जात नसेल, बातमी जात नसेल तर ह्या डायरेक्ट कम्युनिकेशन होऊन त्यांना या गोष्टी माहिती पडतील आणि या गोष्टीचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतील। हा आमचा सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा कालच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि आज आम्ही उपोषण ठेवलं, कारण एवढ्या वर्षानंतर आपण स्वातंत्र्य मिळून सुद्धा स्वातंत्र्यामध्ये असताना सुद्धा जर आपल्याला मूलभूत गरजा ही महानगरपालिका जर देऊ शकत नसेल तर या महानगरपालिकेचं करायचं काय आणि अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय, तर शेवटी खाली डोकाने वरती पाय करणं गरजेचं आहे। त्यामुळे माझे सहकारी अनिल बंडगर जे वकील आहेत, त्यानंतर आमचे विजय साळवे आहेत, दत्तात्रय दिवाण आहेत, किशोर राठोड आहेत, आकाश आमचे इटकर आहेत, बरेच मंडळी आमच्या सोबत आहेत, काही सगळ्या समाजाचे लोक आमच्या सोबत आहेत आणि झोपडपट्ट्यांमध्ये जो काही वर्षानुवर्ष पिळवणूक आणि अन्याय अत्याचार जो होतोय त्या संदर्भामध्ये आम्ही कुठेतरी ही वाचा फोडण्याचं काम आम्ही करतोय। येणाऱ्या काही दिवसामध्ये आज हे जे उपोषण आम्ही करतोय, येणाऱ्या काही दिवसामध्ये हे उपोषण जे आहे हे अत्यंत तीव्र होईल, आंदोलन हे तीव्र होईल, रास्ता रोको असेल किंवा अजूनही दुसऱ्या काही गोष्टी आम्ही ठरवून करू, एवढीच माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो। एक दिवशी उपोषण ठेवलं कोण अधिकारी तुम्हाला भेटायला विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही गार्ड्सला पाठवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की काही तुमचे 5 माणसं पाठवून द्या, आपल्याला बोलायचं आहे। परंतु आम्ही त्यांना तीच मागणी केली की 2 अधिकारी जर दोन्ही विषय वेगवेगळे आहेत तर दोन्ही अधिकाऱ्यांनी कमीत कमी बाहेर तरी यावं, जनतेशी तर बोलावं। आता इथे सकाळपासून किती जनता, झोपडपट्टीतील जनता असेल, इतर असतील, काही चांगले चांगले नेते असतील, सगळे येऊन गेले इथे, राष्ट्रीय लेवलचे काही लोक नेते इकडे येऊन गेले। परंतु जर पालिकेला या गोष्टीवरती जर विचार करावा लागत असेल तरी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे।